गुड मॉर्निंग स्टुडंट. लास्ट लेक्चरला काय बघितलं आपण? न्यू ड्रग पॉलिसी 1994 चॅप्टर स्टार्ट केला होता. तर न्यू ड्रग पॉलिसी काय आहे, का सेट केली आहे, त्याचे ऑब्जेक्ट काय आहेत, त्यानंतर त्याचे हायलाईट्स काय आहेत, त्यानंतर काय बघितलं, सायलेंट फीचर्स बघितले, त्यामध्ये लायसन्सिंग, फॉरेन टेक्नॉलॉजी, प्राइसिंग, नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी बघितलं. त्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार होतो कोणते कोणते पॉईंट होते ते R&D, इन्व्हेस्टमेंट, प्राइसिंग आणि त्यानंतर कन्क्ल्युजन. तर न्यू ड्रग पॉलिसी 1994 कशी सेट केली, कोणत्या ऑब्जेक्टला गृहीत धरून सेट केली किंवा कोणी सेट केली, ते सर्व आपण बघितलं. त्यानंतर आपण आत्ताच्या लेक्चरमध्ये कोणते कोणते पॉईंट बघणार आहेत तर रिसर्च अँड डेव्हलपमेंट. आता रिसर्च अँड डेव्हलपमेंट काय आहेत तर रिसर्च अँड डेव्हलपमेंट बघा. ट्रस्ट एरिया फॉर एक्सपोर्ट अँड इट शुड बी कॉस्ट इफेक्टिव्ह. काय आहेत? ट्रस्ट एरिया फॉर एक्सपोर्ट, जे पण काही एक्सपोर्ट होणार आहेत तर त्यासाठी कसं असणार आहे तर ते ट्रस्ट एरिया फॉर एक्सपोर्ट अँड इट शुड बी कॉस्ट इफेक्टिव्ह. कसं असायला पाहिजे? कॉस्ट इफेक्टिव्ह असलं पाहिजे. त्यानंतर इम्पेंडिंग चेंजेस इन द पेटंट लॉ इन व्ह्यू ऑफ गॅट आपण आधीच्या पॉईंटमध्ये पण बघितलं. व्हॉट इज गॅट? इम्पेंडिंग चेंजेस इन द पेटंट लॉ, जे पण काही पेटंट लॉ आहेत तर त्यामध्ये चेंजेस असणार आहेत. इन व्ह्यू ऑफ दॅट इज, गॅट म्हणजे जनरल ॲग्रीमेंट ऑफ टेरिफ्स अँड ट्रेड. त्याचा लॉंग फॉर्म काय आहे? लॉंग फॉर्म आहे जनरल ॲग्रीमेंट ऑफ टॅरिफ्स अँड ट्रेड. Even new drug which is indigenous is put outside of price control for a period of 10 years from the date of commercial production. जे पण काही न्यू ड्रग असणार आहेत ते कोणते? इज इंडिजिनस इज पुट आउटसाइड ऑफ प्राइस कंट्रोल फॉर अ पिरियड ऑफ 10 years. किती इयर्ससाठी तर ते त्याची प्राईस कंट्रोल करणार आहेत तर 10 years फ्रॉम द डेट ऑफ कमर्शियल प्रोडक्शन. जे पण काही कमर्शियल प्रोडक्शन असणार आहे त्याच्यासाठी. त्यानंतर बघा, क्विक इव्हॅल्युएशन अँड क्लिअरन्स बाय कन्सर्न इज नेसेसरी टू एनकरेज इंडिजिनस रिसर्च वर्क. क्विक इव्हॅल्युएशन कसं असणार आहे तर क्विक अँड क्लिअरन्स बाय द कन्सर्न, आणि अजून काय आहेत असणार आहेत? क्लिअरन्स असणार आहेत. क्लिअरन्स कसा आहेत? इज नेसेसरी, कशासाठी? टू एनकरेज इंडिजिनस रिसर्च वर्क. क्विक इव्हॅल्युएशन अँड क्लिअरन्स. इव्हॅल्युएशन जे पण काही होणार आहेत तर ते कसं असायला पाहिजे? क्विक असलं पाहिजे. अँड क्लिअरन्स बाय द कन्सर्न इज नेसेसरी. कसं आहे तर ते गरजेचं आहे. कशासाठी? टू एनकरेज द इंडिजिनस रिसर्च वर्क. जे पण काही इंडिजिनस रिसर्च वर्क असणार आहेत तर त्याला एनकरेज करण्यासाठी ते कसं आहेत? नेसेसरी आहेत. त्यानंतर R&D पॉईंट लक्षात आला तुमच्या? R&Dमध्ये काय दिलेलं आहे? जे पण काही एक्सपोर्ट आहेत तर ते कसं आहे तर ट्रस्ट एरिया फॉर एक्सपोर्ट. त्यानंतर ते कसं असायला पाहिजे तर कॉस्ट इफेक्टिव्ह असलं पाहिजे. त्यानंतर जे पण काही इम्पेंडिंग चेंजेस कशामध्ये? पेटंट लॉ इन व्ह्यू ऑफ गॅट म्हणजे काय तर जनरल ॲग्रीमेंट ऑफ टेरिफ्स अँड ट्रेड. त्यानंतर जे पण काही इंडिजिनस ड्रग आहेत तर ते 10 yearsसाठी कंट्रोल करणार फ्रॉम द डेट ऑफ कमर्शियल प्रोडक्शन. जे पण काही कमर्शियल प्रोडक्शन असणार तर त्याच्यापासून फ्रॉम द डेट ऑफ कमर्शियल प्रोडक्शन. त्यानंतर जे पण काही इव्हॅल्युएशन असणार आहेत तर ते कसं असलं पाहिजे? क्विक असलं पाहिजे. त्यानंतर त्याची क्लिअरन्स कसं आहे तर इज नेसेसरी टू एनकरेज द, ते कशासाठी एनकरेज करणार तर इंडिजिनस रिसर्च वर्कसाठी. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट बघा. प्रायमरी नीड टू अचीव फ्युचर डिमांड्स. इन्व्हेस्टमेंट काय आहेत? इन्व्हेस्टमेंट आपण सर्वांनी ऐकलेलं आहे. व्हॉट इज मीन बाय इन्व्हेस्टमेंट? तर ती कशासाठी गरजेची आहे? प्रायमरी नीड टू अचीव फ्युचर डिमांड्स. इन्व्हेस्टमेंट का करून ठेवायची
तर जे पण काही फ्युचर डिमांड्स असणार आहेत तर त्यासाठी ती जी नीड असणार आहे तर ती भागवण्यासाठी आपल्याला ती अचीव करण्यासाठी आपल्याला फ्युचरचे जे पण काही डिमांड असणार आहे तर आपल्याला नीड आहे ती इन्व्हेस्ट करण्याची. त्यानंतर फार्मास्युटिकल सेक्टर शुड बी टर्म ॲज अ हाय प्रायोरिटी अँड यूज्ड फॉर फॉरेन इन्व्हेस्टमेंट. फार्मास्युटिकल सेक्टर शुड बी टर्म्ड ॲज अ हाय प्रायोरिटी अँड यूज्ड फॉर फॉरेन इन्व्हेस्टमेंट. कुठे इन्व्हेस्ट करतात ते? फॉरेन इन्व्हेस्टमेंट. त्याची काय आहे तर हाय प्रायोरिटी आहे. फार्मास्युटिकल सेक्टर शुड बी टर्म ॲज अ हाय प्रायोरिटी अँड यूज्ड फॉर फॉरेन इन्व्हेस्टमेंट. त्यानंतर इन टर्म्स ऑफ न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी proposed to treat companies with 51% equity on par with Indian companies. कशासाठी? टू ट्रीट कंपनीज विथ 51% इक्विटी ऑन पार विथ इंडियन कंपनीज. त्यानंतर ॲट प्रेझेंट 40% आर ऑलरेडी एन्जॉईंग धिस फॅसिलिटी. किती पर्सेंट एन्जॉईंग करतात तर 40% आर ऑलरेडी एन्जॉईंग धिस फॅसिलिटी. ही जी पण काही फॅसिलिटी आहेत तर ती किती पर्सेंट त्याची एन्जॉईंग असणार आहेत तर 40%. हे झालं इन्व्हेस्टमेंट. का गरजेचं आहे तर जे पण काही फ्युचर डिमांड्स असणार आहेत ते अचीव करण्यासाठी ते इन्व्हेस्टमेंट करणं इज प्रायमरी नीड. त्यानंतर फार्मास्युटिकल सेक्टर काय डिफाईन करते तर हाय प्रायोरिटी अँड यूज्ड फॉर फॉरेन इन्व्हेस्टमेंट. इन टर्म्स ऑफ न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी प्रपोज्ड कशासाठी? टू ट्रीट कंपनीज विथ 50% ऑफ इक्विटी ऑन पाय विथ इंडियन कंपनीज. त्यानंतर ॲट प्रेझेंट 40% आर ऑलरेडी एन्जॉईंग धिस फॅसिलिटी. त्यानंतर प्राइसिंग बघा. प्राइसिंग काय आहेत? इम्प्लिमेंटेड बाय नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी टू डू वर्क ऑन प्राइस फिक्सेशन. कोणाकडून इम्प्लिमेंट केलेले आहेत? बाय नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी टू डू वर्क ऑन कशावर तर ऑन प्राइस फिक्सेशन. जे पण काही प्राइस फिक्सेशन आहे त्याच्यावर. त्यानंतर प्राइस फिक्सेशन इज डन each year. Monitor the price of decontrolled drugs and formulations. प्राइस फिक्सेशन इज डन each year. जे पण काही प्राइस फिक्सेशन असतं तर ते प्रत्येक इयरला फिक्स केलं जातं. त्यानंतर मॉनिटर द प्राइस ऑफ decontrolled drugs and formulations. Monitor the price of decontrolled drugs and formulation. त्यानंतर गाईड द इम्प्लिमेंटेशन ऑफ ड्रग प्राइसेस कंट्रोल ऑर्डर. गाईड द इम्प्लिमेंटेशन ऑफ ड्रग प्राइसेस कंट्रोल ऑर्डर. जे पण काही इम्प्लिमेंटेशन असणार आहेत ड्रग प्राइसेसचं गाईड त्यांनी काय म्हटलेलं आहे? गाईड द इम्प्लिमेंटेशन ऑफ ड्रग प्राइसेस. जे पण काही ड्रग प्राइसेस असणार आहेत तर त्यांना काय करायचं आहे? त्याच्या इम्प्लिमेंटेशनला गाईड करायचं आहे. कंट्रोल ऑर्डर. कुठे? कंट्रोल ऑर्डरला. गाईड द इम्प्लिमेंटेशन ऑफ ड्रग प्राइसेस कंट्रोल ऑर्डर. त्यानंतर बघा. ड्रग्ज वेअर कॅटेगराइज्ड इंटू 2 लिस्ट. मॅक्झिमम अलोवेबल पोस्ट मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस MEP. लोअर MEP of 75% are done for the drugs under National Health Program. 100% for others category. second drugs. किती कॅटेगराईजमध्ये लिस्ट केलेले आहेत तर ड्रग्ज वेअर कॅटेगराइज्ड इंटू 2 लिस्ट. कोणत्या कोणत्या आहेत त्या बघा. मॅक्झिमम अलोवेबल पोस्ट मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस त्याचं शॉर्ट फॉर्म काय आहे? MAP. त्यानंतर लोअर MEP ऑफ 70% आर डन फॉर द ड्रग्ज अंडर नॅशनल हेल्थ प्रोग्राम.
त्यानंतर 100% फॉर अदर्स कॅटेगरीज सेकंड ड्रग्ज. त्यानंतर नेक्स्ट बघा कन्क्ल्युजनमध्ये काय दिलेलं आहे, इट शुड नॉट बी स्टॅटिक अँड शुड चेंज अकॉर्डिंग टू द नीड ऑफ टाईम. कन्क्ल्युजन काय आहे, शुड नॉट बी स्टॅटिक अँड शुड चेंज अकॉर्डिंग टू द नीड ऑफ टाईम. शुड नॉट बी स्टॅटिक नसायला पाहिजे आणि शुड चेंजेस अँड शुड चेंज आणि कसं चेंज व्हायला पाहिजे तर अकॉर्डिंग टू द नीड ऑफ टाईम. जेव्हा पण गरज असणार आहे टायमानुसार त्यानुसार ते चेंज झालं पाहिजे. आता आला तुमच्या लक्षात, काही डाऊट असेल तर तुम्ही विचारणार मला. तर बघा आपण कोणते कोणते पॉईंट बघितले तर ह्या लेक्चरमध्ये व्हॉट इज अ ड्रग पॉलिसी, त्याची गोल काय आहे, त्यानंतर त्यांनी कोणती ॲक्टिव्हिटी किंवा काय कोऑर्डिनेट करतं ते, त्यानंतर कोणते कोणते पॉईंट कवर करतात तर पब्लिक आणि प्रायव्हेट सेक्टर, त्यानंतर WHO काय रिकमेंड केलेलं आहे, त्यानंतर बघितलं आयडिया बघितली ड्रग पॉलिसीची, त्यानंतर फोकस काय असणार आहे कोणत्या पॉईंटला, त्यानंतर फर्स्ट नॅशनल ड्रग पॉलिसी कधी डिक्लेअर्ड झाली, त्यानंतर सायलेंट फीचर्स बघितले, त्यानंतर मॉडिफिकेशन बघितलं, त्यानंतर सायलेंट फीचर्समध्ये इंडस्ट्रियल लायसन्सिंग, त्यानंतर बाकीचे पॉईंट बघितले, त्यानंतर R&D रिसर्च अँड डेव्हलपमेंट बघितलं, त्यानंतर इन्व्हेस्टमेंट का गरजेची आहेत ते बघितलं, त्यानंतर प्राइसिंग कशी असणार, आणि त्यानंतर कन्क्ल्युजन. ठीक आहे, तुम्ही स्टडी करणार आणि तुम्हाला जर काही डाऊट असेल ह्या चॅप्टरबद्दल तर तुम्ही विचारणार. ओके, थँक्यू.